100वे साहित्य संमेलन देखील जोरदार झालं पाहिजे। न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं ते साहित्य संमेलन होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। त्याला काही सरकारच्या माध्यमातून कमी पडणार नाही याची ग्वाही देखील देतो, कारण मराठी भाषा मंत्री उदार आहेत आणि त्यामुळे आज आपण अशा प्रकारची सगळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं यशस्वी करतो आहे। भारतातील अन्य कोणत्याही भाषेत सतत 100 वर्षे चाललेला असा साहित्यिक विषयक उपक्रम आत्तापर्यंत झालेला नाही। ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे। याचं सर्व श्रेय आमच्या मराठी सारस्वतांना, साहित्यविषयक संस्थांना आणि मराठी साहित्य प्रेम करणाऱ्या या सर्व रसिकांना जात आहे। या मराठी साहित्य संमेलनाची परंपरा 1878ला सुरू झाली। संमेलन म्हणजे शतकाकडे वाटचाल करणारा एक ऐतिहासिक क्षण आहे। या व्यासपीठाने नव्या लेखकांना ओळख दिली, समाजातील प्रश्नांना वाचा फोडली, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी माणसाला आत्मभान, आत्मसन्मान दिला। मराठी साहित्याने केवळ शब्द दिले नाही तर समाजाला दिशा देखील दिलेली आहे। आणि म्हणून प्रश्न विचारायला शिकवलं, माणुसकीची बाजू घेतली। मराठी ही केवळ भाषा नाही आहे, ती आपली ओळख आहे, आपली संस्कृती आहे, आपली जबाबदारी आहे। आणि म्हणूनच अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे। मराठीचा वैभव, मराठीचा दरारा आणि मराठीचा दिमाग कायम ठेवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आणि हे पवित्र कर्तव्य अशाच प्रकारच्या साहित्य संमेलनात जोपासलं जातं, जपलं जातं, वाढवलं जातं। म्हणून म्हणतात, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे, असं आपण म्हणतो। असं कविवर्य सुरेश भट यांनी म्हटलं होतं। आणि म्हणून त्यानुसारच या महाराष्ट्र भूमीसाठी आणि या माय मराठीच्या रक्षणासाठी सरकार सज्ज आहे। या संमेलनात